पोहोचवत आहे. दोन ओपनिंग पेअर्स मैदानात पाठवायचा आहे चोरवाडवाडी संघ. पाहिले तर एकाच गावातून बिलॉंग करणारे हे दोन्ही संघ. एके बाजूला पाहिले तर जय बजरंग स्पोर्ट्स चोरमरवाडी विपक्ष, भरत क्रिकेट क्लब चोरमरवाडी संघ आज आमने सामने खेळत असताना या क्रिकेटच्या पंढरीमध्ये एक क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये आमने सामने आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी खेळताना चोरमरवाडी संघ. गावला 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 हो. पहिल्या चेंडूवरती आक्रमक केले. क्षेत्र नसेल, चेंडू जाईल सीमारेषा पार, होईल 4 धावांसाठी चौकार. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन आला मिस्टर विकास. स्ट्राईक वरती असेल अंकुश, नॉन स्ट्राईक वरती असेल अमोल. हो इथे मात्र स्टेप आउट करून ऑफसाईडच्या दिशेला टोलेला चेंडू क्षेत्ररक्षक असेल. हो आपलातून काय झेल घेतलाय, बॅकफुटला जाऊन पाठीमागे धावत जाऊन बोटांचा पिसारा केला, अलगत झेल घेतला. विकेटचे पतन अंकुशला मात्र माघारी परतावे लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती तो शेर हे तुम्ही 1.25 शेर हो. काय झेल घेतलाय मित्रांनो. नक्कीच जल्लोष केला जाईल, टाळ्या देखील वाजवल्या जातील. माहिती आहे अवघड होता, मात्र अशक्य असं काही नाही. जर तरचं उत्तर नाही, क्रिकेट आहे. जर तरला उत्तर नाही. चांगला खेळ, चांगले प्रदर्शन आपल्या संघासाठी. नक्कीच चांगला कमबॅक करताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर मात्र पाहिलं तर विचार केला तर दुसऱ्या चेंडूवरती एक तेरी तो एक मेरी तो शेर हे तुम्ही 1.25 शेर आहे. हे समीकरण आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी मैदानात आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानात आला मिस्टर मयूर. हो थांबलाय थांबलाय, मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. बॅक टू बॅक दुसरी विकेट मयूरच्या स्वरूपात गोलंदाजचा शिकार ठरताना मिस्टर मयूरला परतावे लागेल. आता नाराज असेल, निराश असेल, काहीतरी गडबडत आहे, कुठेतरी गोंधळ होत आहे. कारण माहिती आहे जिथे पाहिलं तर एक विकेट माघारी परतली, त्यानंतर दुसरी विकेट मयूरच्या स्वरूपात. चांगला खेळ, चांगले क्रिकेट. गोलंदाज पाहिलं तर वैयक्तिक पहिले षटक घेऊन आला मिस्टर विकास. ज्या प्रकारचे खेळ खेळतोय, ज्या प्रकारे मात्र गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. चला चोरमरवाडी संघ, कोणती टीम मिटिंग घ्यायची नाही, चला स्पीडअप करायचंय विनंती असेल आपल्याला. कुणाला वैयक्तिक पाहिलं तर नवीन बॅटर मैदानात उतरला मिस्टर कुणाल. वाढवा बॅटने खेळा, बॅटच्या रनामध्ये क्षेत्ररक्षक असेल, त्याच्या आवाकामध्ये पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती प्राप्त केले मिस्टर विकास. ज्या अर्थात पाहिलं तर सकाळच्या सत्रापासून कित्येक गोलंदाजांनी मात्र अफाट प्रयत्न केला, मात्र श्रीवेताना स्पोर्ट्स आचरेवाडी आयोजित श्रीवेताना चषक 2025 मधील पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती प्राप्त केले. वेल डन यार विकास. पाहिलं तर जिथे क्रिकेट पूर्णपणे पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर कमबॅक केले, दाखवले. कारण जर तरला उत्तर नाही, मी देखील पक्क्या चेलचा गुरु नाही, चला नाही. इथं मात्र चांगली क्रिकेट आपल्या गावासाठी.
हो इथे मात्र फटका चांगला सजवलाय बराच वेळानंतर जिथे पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला त्यानंतर कमबॅक करतोय फलंदाजाने चांगली खेळली स्ट्रेट डाऊन द राऊंड समालोचकाला मानवंदना देणारा हा येतोय 4 धावांसाठी चौकार तर पाहिलं तर धावफलकाचा विचार केला तर 8च्या घरामध्ये चांगला खेळ अंतिमच्या चेंडू हो इथे मात्र बॅटच्या रनामध्ये फुलटाचा चेंडू क्षेत्ररक्षक असेल त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू दणदण करीत जाईल सीमा रेषा पार येईल 4 धावांसाठी चौकार नक्कीच विचार केला तर 3 विकेट घेतल्या आपल्या नावावरती मात्र 12 धावा धावफलकावरती सजलेल्या आहेत 12 धावा धावफलकावरती चला स्पीडअप घ्या चोरमरवाडी संघ विनंती असेल अमोल अमर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येताच बॅटची एज कडा घेऊन पंचांचं बॉल जाते आकाशाकडे विकेटचे पतन बॅक टू द पॉइंट परतावे लागेल चौथा धक्का लागतो तो म्हणजे चोरमरवाडी संघाला इथं पाहिलं तर दोन्ही संघ एका गावातून बिलॉंग करत असताना आता मात्र अपेक्षा खेळत आहेत एकाच्या विरोधात बारा धावा धावफलकावरती नवीन फलंदाज मैदानात उतरलाय मिस्टर नागेश चला स्पीडअप घ्या गोलंदाज विनंती असेल आपल्याला अमर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला मिस्टर अमर डावकर हाताचा फलंदाज स्ट्राईक वरती असेल मिस्टर नागेश हो या साईडला मात्र कव्हरच्या दिशेने फटका सजवला क्षेत्ररक्षक असेल गॅदर करेल एका धाव्या मात्र संतुष्ट व्हावे लागेल चांगले क्रिकेट चांगले कॅल्क्युलेशन पाहिलं तर चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय एका धाव्याने धावफलक पुढे सरकेलं 13च्या घरामध्ये तेरा धावा धावफलकावरती पुढे येऊन मात्र आकुडाबाजा चेंडू फटका सजवला क्षेत्ररक्षक असेल कोणतीही करणार नाही चुकी ऑस्ट्रेलियन टाइप मध्ये झेल घेताना चांगले क्षेत्ररक्षण जिथे पाहिलं तर हुक पॉवरफुल फटका मारण्याचा प्रयत्न होता चुकी होते बॅक टू द पॉइंट परतावी लागेल 13 धावा धावफलकावरती चला नवीन बॅटर मैदानात पाठवायचं विनंती असेल आदर्श नवीन फलंदाज मैदानात उतरला मिस्टर आदर्श यादी वेळी देखील फटका फसलाय विकेटच्या पतन ज्या मार्फत जर विकेट पाहिले तर बॅक टू बॅक 2 विकेट आपल्या नावावरती प्राप्त केले हा देखील गोलंदाज हॅट्रिक वरती असेल मिस्टर अमर आतापर्यंत पाहिले तर
6 विकेट मात्र माघारी परतल्या चोरमलावडी संघाचे. कुठेतरी थांबवले, रोखलंय मात्र या संघाला. मी विनंती करतो संदीप दबडे साहेबांना विनंती असेल मंचावरती यायचं आहे. आपल्या देखील इथं सन्मान चिन्ह मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. पुढील सामना असेल शंभूराजे 11 शेळकेवाडी विपक्ष जय हनुमान स्पोर्ट्स मुट्टलवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी हजर राहायचं आहे. शंभूराजे 11 शेळकेवाडी विपक्ष जय हनुमान स्पोर्ट्स मुट्टलवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी हजर राहायचं आहे. काय झालं आता? विचार केला तर ह्या षटकामध्ये फक्त 1 धाव आली आणि 3 विकेट आपल्या नावावरती प्राप्त केले मिस्टर अमर. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर विचार केला तर 13च्या घरामध्ये. चला विनंती असेल सामन्याला स्पीडअप करायचं आहे. हो यावेळी मात्र आडवेवरने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र उजव्या एसटी पासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न. पंच आमच्यापर्यंत वळत आहे. 2 हात समांतर म्हणजे अतिरिक्त धावेमध्ये होईल बदल. धावफलकाचा विचार केला तर 14च्या घरामध्ये 14 धावा धावफलकावरती. हो यावेळी मात्र बागुड काटेक नक्कीच तमाशा देखील पाहिलं तर पुन्हा एकदा विकेट परतावी लागेल. चांगली क्रिकेट काय गोलंदाजी करत आहे. जिथे विचार केला तर मी विनंती करतो महेश कराळे यांना विनंती करतो की लक्ष्मण दबडे साहेबांचा इथं मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. नवीन बॅटर मैदानात उतरला मिस्टर लहू. चला स्पीडअप करायचंय. फुलटाचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक असेल. हो चांगला अटेम्प्ट चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी नक्कीच कॅच घेण्याचा प्रयत्न होता. थोडासा बाजूला राहिला मात्र 100% आपल्या गावासाठी. अजूनही अंतिमचे 3 चेंडू अजूनही 3 चेंडू तिसऱ्या षटकातील. चला स्पीडअप घ्या. विनंती असेल पंचांना सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. हो यावेळी मात्र चांगला चेंडू झेल मात्र पूर्ण केला. पंचांचा इशारा येतो या आकाशाकडे बॉट म्हणजे विकेटचे पतन. आणखीन एक विकेट माघारी. नक्कीच 8 विकेट माघारी परतले आहेत. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करणे गरजेचे होते. धावफलकाचा विचार केला तर 16च्या घरामध्ये असताना अवघड पूर्णपणे वर्चस्व गाजवले. एका गावातून दोन्ही संघ बिलॉंग करत असताना आज नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. असोसिएशन मध्ये नवीन रेकॉर्ड होईल जर 10 विकेट गेले तर. 8 विकेट आता गेलेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूवरती 2 विकेट गेले तर गोलंदाजा देखील रेकॉर्ड होऊ शकते. असोसिएशनचे देखील रेकॉर्ड होऊ शकते.
फुलटाचा चेंडू होता, डीप थोडा पाठीमागे जाऊन हलक्यात फटका ठोकवला. रनआउटची संधी होती मात्र फेकी अचूक पाहिजे होती. 2 धावेने मात्र संतुष्ट व्हावे लागले. 2 धावेनंतर धावफलकाचा विचार केला तर 16च्या घरामध्ये अंतिमचा चेंडू, 18च्या घरामध्ये अंतिमचा चेंडू. जिथे विचार केला तर पहिल्या इनिंगच्या 3ऱ्या षटकातील अंतिमचा चेंडू. हो, सोडून दिलाय. नो बॉल. पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. नो बॉलने दंडित करण्यात येणारा पुढला चेंडूवरती फ्रीट असेल, संधी असेल फलंदाजाला, याच्यावरती चमकणे गरजेचं असेल. चला, शेळकेवाडी संघ आणि मुठलवाडी संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे. वाईट. नक्कीच अतिरिक्त धाव्याने धावफलक पुढे सरकेल 19च्या घरामध्ये. हो, यारकर स्वरूपाचा चेंडू, आकुडब्याचा चेंडू होता, थांबवलाय. अंतिमच्या चेंडूवरती मात्र रनआउट असेल. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 19च्या घरामध्ये येणारे चेंडू असतील 18 आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. मुठलवाडी संघ अंतिमचा आणि लास्टचा कॉल असेल आपल्याला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला, चोरमाड संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षण करून लाईनअप करून यायचं आहे मैदानात, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तसेच 2 आक्रमक फलंदाज मैदानात पाठवायचं आहे. येणारे चेंडू असतील 18 आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता असेल. विलंब करत असताना एके बाजूला पाहिलं तर जय बजरंग स्पोर्ट्स चोरमाड विपक्ष भरत क्रिकेट क्लब चोरमाड संघ. महत्वपूर्ण लढत, महत्वपूर्ण सामना. जो संघ जिंकेल तो जाईल बक्षीस फेऱ्यामध्ये, जो संघ हरेल त्याला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. याच्यानंतरचा सामना पाहिला तर शंभूराजे 11 शेळकेवाडी विपक्ष जय हनुमान स्पोर्ट्स मुट्टलवाडी. शंभूराज 11 शेळकेवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन आला मिस्टर अंकुश. स्ट्राईक वरती असेल विकास, नॉन स्ट्राईक वरती असेल प्रसाद. 18 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता असताना पहिला चेंडू मात्र इथं पाहिलं तर डीप अचूक क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. 38 क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक असेल, गॅदर करेल, फेकी करेपर्यंत पहिला चेंडू निर्धाव चेंडू, डॉट बॉलचे सांगता. चांगले क्रिकेट.
फुलटॉचा चेंडू होता त्याच्यावरती खरपूर समाचार घ्यायला घेता आला नाही. क्षेत्ररक्षक असेल गॅदर करायला फेकी करेपर्यंत एक धाव संतुष्ट व्हावे लागेल. एकेरी दुकेरी धावा देखील महत्वपूर्ण आहेत कारण 21 धावाचा पाठलाग करत असताना षटकर चौकारांच्या अपेक्षेनंतर एकेरी दुकेरी देखील धावा महत्वपूर्ण असतील या सामन्यामध्ये. फुलटाचा चेंडू होता खरपूस समाचार आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक नसेल चेंडू जाईल सीमारेषा पार येईल 4 धावांसाठी चौकार. या 4 धावेने मदतीचे धावफलक पुढे सरकेल 5च्या घरामध्ये. चला चेंडूची पूर्तता करायचा विनंती असेल. चांगले क्रिकेट इथे आपण पाहतोय. पुढे येऊन म्हटलं आरवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक असेल 38 क्षेत्रामध्ये. चांगले क्रिकेट जिथे विचार केला तर 21 धावांचा पाठलाग करत असताना एकेरी दुकेरी धावा देखील महत्वपूर्ण असतील कारण सामना षटकार चौकार नाही तर एकेरी दुकेरी देखील धावाने सामना जिंकू शकतो. त्यासाठी जर धावफलकाचा विचार केला तर 5च्या घरामध्ये पहिले षटक प्रगतीपथावरती असताना. हो इथे मात्र आडव्या बॅटने खेळा. क्षेत्ररक्षक असेल गॅदर करेल. चांगले क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. एके धावे संतुष्ट व्हावी लागेल. एके धावेने धावफलक पुढे सर केलं 6च्या घरामध्ये. अजूनही पहिल्या षटकातील अंतिमचा एक चेंडू. या एका चेंडूवरती किती धावा येतील. आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय. चांगला क्रिकेट चांगला खेळ राहिला या संघाचा. दोन्ही संघ एका गावातून बिलॉंग करत असताना चोरमरवाडी संघ एकच गाव मात्र संघ 2 असताना आज आमने सामने. सरळ बॅटनं स्ट्रेट बॅटनं खेळा. क्षेत्ररक्षक असेल तिथे गॅदर करेल फेकी करेपर्यंत एक धाव कंप्लीट. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर सात धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 7 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप करा. पंच विनंती असेल सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज सुनील. हो चांगले क्षेत्ररक्षण चांगले एफर्ट आपल्या संघासाठी. नक्कीच एक चांगलं क्रिकेट आपण मैदानात पाहतोय. जिथे विचार केला तर 21 धावांचा पाठलाग करत असताना 7 धावा धावफलकावरती लागले. दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना चांगले क्रिकेट. गोलंदाज सुनील असेल आता त्याच्यावरती जबाबदारी असेल सुनील. इथे मात्र वेळचा एज कडा लागून चेंडू जाल गोशांकी क्षेत्रामध्ये धाव मिळतील. एके धावेने धावफलक पुढे सर केलं 8च्या घरामध्ये. चला स्पीडअप करा.
13 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज सुनील आतापर्यंत चांगला खेळ खेळलाय, आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. हो इथे मला पुत्र पूल करताना आपण पाहतो. क्षेत्ररक्षक असेल गॅदर करायला फर्मलिंग झाले, एके धावे संतुष्ट. एकेरी दुहेरी धावेने मात्र सामना पुढे सरकताना आपण पाहतोय. 21 धावा धावफलकावरती लागलेत. लो स्कोरिंग मॅच आहे. सामना देखील तिकडे तितकाच महत्वपूर्ण आहे, कारण जो सामना जिंकेल तो जाईल बक्षीस पेरेमध्ये, जो सामना हरेल त्याला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. आतापर्यंत दोन्ही संघाचा चांगला खेळ राहिला. दोन्ही संघ आतापर्यंत चांगला खेळ खेळून इथेपर्यंत आलेले आहेत. पुन्हा एकदा लाईनवरती गोलंदाज हा प्रकारचा आहे, खेचून काढलाय कव्हरच्या ऑफसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक 3-3 असतील चेंडू मागे. हो चांगले एफर्ट, चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिले. चेंडू गॅदर करून फेकी करेपर्यंत धाव मात्र धावून घेतील त्या म्हणजे 3. या 3 धावेच्या मदतीस धावफलक पुढे सरकेल 12च्या घरामध्ये. चला स्पीडअप करा, विनंती असेल दोन्ही संघांना. धावफलकाचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती. हो पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावर फटका सजवला. क्षेत्ररक्षक 2 असतील तिथे मात्र गॅदर करेपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या पूर्णपणे. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळताना आपण पाहतोय, कारण मोठ्या फटकेची आवश्यकता नाही. 10 धावा पाहिजेत विजयासाठी, परंतु एकेरी दुकेरी धावेने मात्र सामना पुढे ढकलत आहेत. चौदा धावा धावफलकावरती. हो पुन्हा एकदा खोदून काढण्यापर्यंत रनआउटची संधी असेल, मात्र फर्मलिंग होते क्षेत्ररक्षकाकडून. 1 धाव मात्र पूर्ण कंप्लीट करताना आपण पाहतोय. 15 धावा धावफलकावरती. दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत चांगला खेळ राहिलाय. चला विनंती असेल पंचांना सामना लवकरात लवकर चालू करायचं, स्पीडअप घ्यायचंय. अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे. त्याचप्रमाणे फायनल सेमीफायनल देखील आजच्या सत्रामध्ये, तसेच बक्षीस वितरणाचा देखील कार्यक्रम आपल्याला आज पूर्ण करायचा आहे. त्यासाठी स्पीडअप करायचं आहे, थोडंसं आयोजकांना सहकार्य करायचं आहे. विनंती असेल दोन्ही संघांना. अमोल वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आला मिस्टर अमोल. हो यावेळी मात्र नक्कीच थांबलाय. सोडून देण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जाऊन आदळेल बॉडीवरती. डॉट बॉलची सांगता येणारे चेंडू असतील 5 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 6 धावा, 6 धावा 5 चेंडू. हाय व्होल्टेज मुकाबला. एके बाजूला पाहिलं तर जय बजरंग स्पोर्ट चोरमवाडी विपक्ष भरत क्रिकेट क्लब चोरमवाडी. एका गावातून दोन्ही संघ बिलॉंग करत असताना आज आमने सामने. हो पुन्हा एकदा बॅटची एज कडा ए घेऊन चेंडू जाईल गोशंकी क्षेत्रामध्ये. तिथे धावा मिळतील फक्त 1. एके धावेने धावफलक पुढे सरकेला. समीकरणामध्ये देखील होईल बदल. येणारे चेंडू असतील 4. विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. चार चेंडू 5 धावांची आवश्यकता. गोलंदाज अमोलवरती जबाबदारी असेल. हो पुन्हा एकदा आडव्या बॅटने बिलॉंग द कार्पेट. चेंडू
टोलवेला एक धाव कंप्लीट थांबवले रोखलंय. प्रेशर आहे, प्रेशराइज मॅच आहे. माहिती आहे दोन्ही संघाला सामना खूप महत्वपूर्ण आहे. सामना जिंकणे गरजेचं आहे. कारण पाहिला तर विचार केला तर हा सामना जो जिंकेल तो जाईल बक्षीसच्या फेऱ्यामध्ये. जो हरेल त्याला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. त्याच्यासाठी अट्टास, त्याच्यासाठी संघर्ष मैदानात आपण पाहतोय. चोरमरवाडी विपक्ष चोरमरवाडी संघातील महत्वपूर्ण लढत मैदानात आपण पाहतोय. नक्कीच सूरजने जर हे सामना जिंकवला तर मंगेश चोरमारेकडून 500 रुपये देण्यात येणार आहेत. 3 चेंडू 4 धावा, 3 चेंडू 4 धावा, 4 धावा, 3 चेंडू. हाय व्होल्टेज मुकाबला. एका बाजूला असेल अमोल तर दुसऱ्या बाजूला असेल विकास. प्रसाद स्ट्राईक वरती, प्रसाद नॉन स्ट्राईक वरती असेल विकास. वरच्या ढोक्यावरून फटका सजवला. क्षेत्ररक्षक नसेल. चेंडू जाईल सीमारेषा पार. येईल विजयी षटकार. हार्ड लक बॅड लक. चोरमरवाडी संघ, भरत क्रिकेट क्लब चोरमरवाडी संघ आपला देखील खेळ चांगला राहिला. विनंती असेल नेक्स्ट सामना शंभूराज 11 शेळकेवाडी विपक्ष जय हनुमान स्पोर्ट्स मुट्टलवाडी. विनंती करेल शंभूराज 11 शेळकेवाडी संघ लाईनअप करून मैदानात जायचं आहे. तर ज्याच्याप्रमाणे सामन्यामध्ये बदल होईल तसा आवाजामध्ये देखील बदल होईल. एक दर्जेदार आवाज, नवी मुंबईचा गोड आवाज